कारण माझं आता रोजच भजन प्रवचन सुरू झालेले, त्याला विचारायला काय आराम. मी काय भांडे नाही आहे आता अमावस्या पौर्णिमेला उगवायला. ओके, मला रोज उगवावं लागतं. चला, हरकत नाही. मला थोडासा उशीर झाला, थोडासा नाही बराचसा झाला, त्याबद्दल मी आधी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांची क्षमा मागतो. कारण ज्या कुठल्या कारणामुळे मला उशीर झाला, पण मी वेगळ्या कारणामुळे नाही झाला, आपल्याच कारणामुळे झाला. कारण शेवटी मीटिंगवर मीटिंग वाढत चाललेली आहे. ओके, तुम्हाला आता ह्या लोकांनी इथे का बोलवलं मला माहिती नाही, पण मला एवढ्यासाठी बोलवलंय की तुमच्यासोबत 2-4 शब्द बोलायला. तुम्हाला का बोलवलंय? तुमच्या भेटीला बोलावलं मला फक्त. हॅलो, ह्याच्यामध्ये असं कोणी आहे का जो पहिल्यांदाच मला भेटतोय आज? म्हणजे इथे पण तुम्ही नवीन लोक. तर चला, निसर्गाच्या सानिध्यामध्ये ह्या नवीन आणि जुन्या सगळ्यांसाठी एकदा आपण किती वेळ घेऊ मी तुमचा? किती घ्या तिकडे बाल्कनी मागे. किती वेळ घेऊ तुमचा? त्यांना काही फरकच म्हणजे काय, तुम्ही आता डायरेक्ट आत गेलेत हो, त्याच्यामुळे तुम्हाला फरकच पडत नाही. बघा, मला असं वाटतंय की तुम्ही पूर्ण आता वेगवेगळ्या जिल्ह्यातनं लोक आलेले दिसत आहे मला, बरोबर? अमरावती, अकोला पण आहे का याच्यात? यवतमाळ, अमरावती आणि यवतमाळ. अमरावती आणि यवतमाळचे लोक कुठल्या जिल्ह्यात आले? वाशिम जिल्ह्यात. वा, म्हणजे तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. काम छान चाललेलं आहे आणि हे चालू असलेलं काम अजून कसं छान होऊ शकतं त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया, बरोबर ना? बघा, तुम्हाला सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. समर्थ सक्सेस करत असताना समर्थ सक्सेस करण्याचं कारण तुम्ही लोकांनी शोधलंय का? मला जर आता इथे यायचं होतं तर मला कारण आहे. तुम्हाला इथे यायचं होतं तर याला कारण आहे. पुण्यावरनं डॉक्टर येणार आहेत, आपल्याला काही तास काही मिनिटं वेळ देणार आहेत, या कारणासाठी तुम्ही इथे आलात. येसा नो? आपले सगळ्यांचे टॉप लीडर असं तुम्हाला प्रमोशन करण्यात आलंय. येसा नो? मग तुम्हाला इथे येण्याला कारण आहे आणि मलाही इथे येण्याला कारण आहे. कारण श्याम सरांनी माझ्याकडून, मांडवगडे सरांनी माझ्याकडून काही काळापूर्वीचा वेळ घेतलेला होता की सर आमचे काही टॉप, प्लीज 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 काही बोलायचं आहे का? मी थोडा वेळ देऊ का तुम्हाला? तर माझं कारण फिक्स आहे की मला माझ्या टॉप पिलर लोकांसोबत भेटायचं होतं, जे विदर्भामध्ये एक वेगळ्या लेवलला जाऊन काम करण्याच्या तयारीत आहेत, बरोबर आहे की नाही? बारूद भरले आता त्यांच्या सगळ्यांमध्ये, आणि मग आता मला त्याला एक्सप्लोअर करायचं, बरोबर आहे की नाही? तर ह्या लोकांसोबत मला मीट करायचं होतं, म्हणून मी इथे आलो. मग समर्थ सक्सेस करण्याला पण काहीतरी कारण पाहिजे की नाही पाहिजे? हॅलो, समर्थ सक्सेसमध्ये येऊन मला आणि श्यामला नियर अबाउट 6-6.5 वर्ष होत आलेली आहेत. 1-2 दिवसाचा फरक जर सोडला तर आम्ही सोबतीलाच ह्या कंपनीमध्ये आलेलो आहोत, याच्यात काहीच डाऊट नाही आहे, बरोबर ना? परंतु हे काम करत असताना आहे ना, मला पैसे मिळत होते, मला आनंदही मिळत होता, मला रिझल्टही चांगले मिळत होते आणि नावही चांगलं होत होतं. पण माझ्या गुरुजींना मी एक प्रश्न विचारला होता. मी काय बोलतो याच्याकडे पूर्ण लक्ष असणार. मी माझ्या गुरुजींना एक प्रश्न विचारला. मला एक गुरु आहेत, मला एक कोच आहेत, ओके? आणि बिझनेस किंवा सक्सेस गाईड शिवाय होत. हॅलो, सत्य एक आहे. प्रश्नांची उत्तर कशा सापडतात? लहानपणी वाचलंय ना. हॅलो, 21 अपेक्षित, नवनीत, गाईड वाचलेत ना, बरोबर आहे की नाही? सारांश सगळा त्याच्यामध्ये असतो, संदर्भासहित स्पष्टीकरण. कशामध्ये सापडले? गाईडमध्ये. पुस्तकात होते का? पण पुस्तकात होते का नव्हते? होते म्हणून गाईडमध्ये आले ना. जर पुस्तकातच नसते, ओरिजिन मध्ये नसेल तर इन्सर्शन कुठून होणार, बरोबर आहे की नाही? तर ओरिजिन मध्ये असतं, ओके? तर मी माझ्या गुरुजींना प्रश्न विचारला की सर मला आहे ना भरपूर पैसे कमवायचे. ते मला किती कमवायचे? मला जेवढे येतील तेवढे कमवायचे. हॅलो, मी त्यांना काय विचारलं? मला भरपूर. तुम्हाला किती कमवायचे?
भरपूर पैसे कमायचे. ओके, म्हणजे तुम्ही माझ्यासारखेच वेडे दिसताय. हा, तर मी म्हणलं मला बसा ना तुम्ही, बसा. अरे बसा रे बाबा. ओके, माझे तंगडे दुखायला तुमचे काय दुखून घेऊ. तर मी त्यांना विचारलं मला भरपूर पैसे पाहिजे. त्यांनी मला परत प्रश्न विचारला किती पाहिजे. तर मी काय बोललो, जेवढे येतील तेवढे पाहिजे. म्हणले म्हणूनच तुला मिळत नाहीये. उत्तर काय दिलं त्यांनी, म्हणूनच तुला मिळत नाहीये. मग त्यांनी मला एक प्रश्न विचारला. त्यांनी मला काय केलं, 500 रुपयाची एक नोट दिली आणि वाशिमच्या रेल्वे स्टेशनला पाठवलं. एक्झाम्पल वाशिम घेऊया आपण. मला काय वाशिमला नव्हतं पाठवलं, तिकडे पुण्याला पाठवलं होतं. पण वाशिमच्या रेल्वे स्टेशनला पाठवलं आणि मला सांगितलं जा तिकीट घेऊन ये. मी गेलो टीसी सेंटर, ते कोण असतो ना तो टीसी, त्याच्याकडे गेलो, तिकीट मास्टरकडे. त्यांना 500 रुपयाची नोट दिली आणि त्यांना म्हणलं सर मला एक तिकीट द्या. त्यांनी मला विचारलं कुठं जायचंय. मी म्हणलं जिथलं जायचं तिथलं द्या. मला काय बोलायचंय याच्यात खूप मोठं मर्म आहे. मी असंच नाही बोलत आहे, मला जिथे जायचं तिथलं देऊन टाका. ते म्हणले अरे भाऊ तेच विचारतो जायचं कुठे. तर मी त्यांना उत्तर काय दिलं होतं, हॅलो, मी उत्तर काय दिलं, कुठलंही देऊन टाका ना. आता कुठलंही तिकीट असतं का. कधी कधी घरामध्ये आई जेवायला वाढते, आपण जेवत असतो आणि जेवत असताना आपण आईला म्हणतो आई जरा हे दे. आता हे म्हणजे काय, गवताची पेंडी. हे म्हणजे काय, त्याला काहीतरी लागेल. येस येस, काय लागेल. तुम्हाला गोल आहेत का. माझ्या गुरुनी मला सांगितलं तुझे गोल आणि तुझी लिस्ट माझ्याकडे दे. बाबा रेल्वे स्टेशनला जर गेलास ना तर त्याला सांगावं लागेल मला पुण्याला जायचंय, मला मुंबईला जायचंय, मला कलकत्त्याला जायचंय, मला कुठं जायचंय, तुझं गोल काय, डेस्टिनेशन काय. हॅलो, समर्थ मध्ये जॉईन झालोय साहेब आपण, पण आमचं गोलच नाहीये. का आम्ही डायमंड होत नाहीयेत, का आम्ही रँक चेंज करत नाहीयेत, का आम्ही आमच्या डेस्टिनेशन पर्यंत जात नाहीयेत, कारण आम्हाला बूड नाहीये, डेस्टिनेशन नाही. ओके, तुमच्या सर्वांच्या हातामध्ये मी आता बंदूक दिली ना साहेब, आणि तुम्हाला मला चालव, ट्रिगर दाबायचा आहे ना फक्त, पण चालवू कुठे. हॅलो, क्लास 1 पोस्ट लागून गेले ना, कमरेला कंटिन्यू असायचं ना हत्यार. ते काय चालव म्हणण्यासाठी होतं का, कुठं चालवण्यासाठी होतं. जेव्हा त्याची गरज भासेल, जेव्हा स्वतःवर संकट येईल, जेव्हा स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी पडेल, त्या वेळेला त्याचा वापर करायचा. येस ऑर नो. मग तुमचं गोल काय. गोलहीन माणसं चालत राहतात, गोलहीन माणसं चालत राहतात पण कधीही पोहोचत. हॅलो, घाण्याचा बैल पाहिला का कधी, कधीतरी पाहिला. किंवा तुमच्याकडे रसवंती नावाचा प्रकार असतो का, आहे. त्या रसवंतीला एक बैल झुपलेला असतो बघा, बरोबर आहे की नाही. आतमध्ये एक खंबा. अहो पूर्वी काही शेतकरी आहेत का तुमच्यामध्ये. पूर्वी मी काय एवढा मोठा नाहीये, तुमचं अनुभव आणि माझं वय कदाचित बरोबरीला बसेल, असे काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही. पण पूर्वी आहे ना मळणी नावाचा एक प्रकार होता. खळ. मग तिथे ज्वारी गहू असं हंतरलं जायचं, आतमध्ये एक मेख रोपली जायची आणि त्याला एक चावडी बांधली जायची बैलांची, बरोबर आहे की नाही. 4, 5, 6 ज्या धन्याकडे जेवढे असतील तेवढे बांधले जायचे आणि ते दिवसभर रात्रभर फिरायचे बिचारे. धान्याचा बैल पण तसाच फिरतो, 24 तास चालतो बिचारा, पण पोचतो कुठं, जागेवरच. हॅलो, कंटिन्यू चालतो ना, बरोबर की नाही. जर त्याला सरळ चालवलं असतं तर यवतमाळला पोचला असता ना. काय म्हणायचंय, पोचला असता का नसता. पण हा पोचला का, जिथून निघाला तिथंच, जिथून निघाला तिथंच, जिथून निघाला. आपलं पण तेच होते. हॅलो, आम्ही फक्त समर्थमध्ये जॉईन झालोय पण आम्ही पोहोचत कुठेच. ह्याचा रिझन माहितीये का तुम्हाला.
हॅलो, अरे बोला रे बाबांनो, मी बोलून बोलून आधीच थकलोय. ओके, माझी बॅटरी आहे ना आता शेवटच्या ग्रेडला आलेली आहे, पण तुमच्यामुळे चार्ज होईल म्हणून मी जरा आलोय चार्जिंगला. आता मी चार्जिंग करायच्या सोडून माझा आता असं नका करू राजांनो. हा, काय वाटतंय तुम्हाला? तुमचं काय चाललंय? व्हॉट इज युअर गोल? कारण आमचा व्हॉट नाही, व्हायच क्लिअर नाही. हॅलो, व्हॉट खूप दूर आहे, आधी व्हायच क्लिअर नाहीये. मी समर्थ मध्ये जन्माला आलोच का? हॅलो, कोण्यात गेले काय सगळे? असं काय बघताय माझ्याकडं? अरे हे खुन्नस असल्यासारखे बघताय सगळे. मी काही देणं बिणं लागतो का? खूप देणं लागतं तुमचं, कारण मला तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षा मोठं होताना बघायचं. मला अंगठा नकोय तुमचा, मला तुमचा श्रीकृष्ण बनायला आवडेल. मला द्रोणाचार्य नाही बनता आलं ना चालेल, समजतंय का? मला विदाऊट सुदर्शन तुमचा श्रीकृष्ण म्हणजे तुमचा सारथी बनायला आवडेल, कारण मला तुम्हाला माझ्यापेक्षा मोठं होताना बघायचं. पण तुमचा व्हाय क्लिअर आहे का बाबांनो? का ह्या मीटिंगला का आलात? हिरडे साहेब, राऊत साहेब, व्हॉट इज रिझन? का आलात? त्यांनी अजून जर सांगितलं चला पाकिस्तानला, तर जाणार का तुम्ही? नाही, आता युक्रेन तिकडे जरा जरा जोरात चाललंय, आता त्या इराण इराक मध्ये आता इराणने पाठवलं त्याला सरेंडरशिप म्हणतात. बट वाय का समर्थ जॉईन केलंय तुम्ही लोकांनी? माझी गरिबी दुरुस्त करण्यासाठी? हॅलो, याला क्राऊन डायमंड पासून आता कोहिनूर बनवण्यासाठी? हा, या माणसाला आता पटकन क्राऊन डायमंड बनवण्यासाठी? काय कारण? काय कारण असल्याशिवाय कार्य घडत. हॅलो, बरोबर बोलतोय का मी? मला व्याकरण थोडं थोडं येतं, मी चालवून घेत असतो. कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही, आणि कार्य असल्याशिवाय कारण. हॅलो, बरोबर आहे की नाही? मग समर्थमध्ये जॉईन आपण झालोय, पण कुणीतरी झालंय म्हणून होणं, पण माझं काहीतरी गोल आहे म्हणून होणं, या दोन गोष्टीमध्ये मोठा फरक आहे. आपल्या देशामध्ये दोन महत्वाचे रोग आहेत साहेब, दोन महत्वाचे रोग आहेत, ज्या रोगाला प्रत्येक माणूस कंटाळलाय. मोठा आजार आहे हा, दोन आजार मोठे आहेत जे आपल्याला रोज भेडसावत आहेत आणि ज्याच्यासाठी आपण रोज प्रयत्न करतोय. असे दोन आजार आहेत. पहिला शारीरिक. हॅलो, शारीरिक आजार, ज्याच्यासाठी आपण अख्खा भारत पालता घालायला तयार. हॅलो, बघा, एखाद्या माणसाला सिकल सेल ॲनिमिया झालाय, एखाद्याला थॅलेसिमिया झालाय, एखाद्याला पॅरालायसिस झालाय, एखाद्याला ब्रेन स्ट्रोक बसलाय, एखाद्याला डायबिटीज झालाय, एखाद्याला हृदयामध्ये मल्टिपल ब्लॉकेजेस झालेले आहेत, किडनी फेल्युअर झालेली आहे, एखाद्याला लिव्हर सिरोसिस झालाय, बरोबर आहे की नाही? मल्टिपल ऑर्गन डॅमेज झालेले आहेत. अशा सिच्युएशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाला भारत पालतं घालून सुद्धा रिझल्ट येत. ऐसा ना सर? मग हे जे आरोग्य आहे आपलं, हे शारीरिक आजार जे आहेत, ह्याच्या शोधामध्ये म्हणजे कुठेतरी मला समाधान मिळेल का, यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करतोय. मग आपण असेल, आपल्या पिढी असेल, आपल्या घरातले असतील, नातेवाईक असतील, सगळे सोयरे जे कोण असेल, हे आपण प्रयत्न करूया. सानो, अख्खं जग मला फक्त आरोग्य पाहिजे, पैसा नसेल तरी चालेल, असं प्रत्येकाला वाटतं, बरोबर आहे की नाही? काही माणसं आयुष्यभर पैसे कमवतात, काही माणसं आयुष्यभर पैसे कमवतात, आयुष्यभर मेहनत करतात, आयुष्यभर नोकरी करतात, आयुष्यभर चाकरी करतात आणि भरपूर पैसे कमवतात. पण हे सगळे पैसे कमवत असताना एखादा असा सुदैवी जर सोडला, तर 99.99% लोक मल्टिपल आजार घेऊनच परत येतात, रिटायरमेंट घेतात, बरोबर आहे? म्हणजे आयुष्यभर जॉब करतात आणि जॉबमध्ये इतकं टेन्शन घेतात, वेळेवरनं जेवणे, वेळेवरनं झोपणे, वेळेवर ताण तणाव, मानसिक हे ते सगळं खच्चीकरण करून घेतात.
आणि रिटायरमेंटला भल्ले मोठे टोपलेभर आजार घेऊन रिटायरमेंट घेतात आणि जेवढे पैसे कमवले तेवढे पैसे म्हणजे तारुण्य सगळं कमवण्यात घालवतात आणि म्हातारपण सगळं तारुण्यात कमवलेले सगळं खर्चण्यात घालवतात. येस ऑर नो? आय एम राईट ऑर रॉंग? बरोबर आहे. शारीरिक आरोग्य ज्याच्यासाठी माणसं धावपळ करतात आणि दुसरं एक अजून भेडसावणारा प्रकार आहे ते म्हणजे खिशाचं आरोग्य, आर्थिक आरोग्य, ज्याच्यासाठी आपण सगळे रात्रंदिवस मेहनत करतोय. खरं आहे का खोटं आहे? प्रत्येकाला आज पैसा 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 पैसा, या जगाचं मोटिवेशन काय? पैसा आहे. तुमच्या माहितीचं सांगतो, 10 वर्षापूर्वी मी ज्या गावात जन्माला आलोय ना त्याच गावात जेव्हा यायचो त्यावेळेला मला लोक म्हणायचे भारतीय आलाय. काय म्हणायचे? भारतीय आलाय. माझे आई बाप अडाणी आहेत आणि त्या बिचाऱ्यांनी काय विचार करून ठेवलं परमेश्वराला माहित, पण देशाचं नाव ठेवून दिलं. त्यांची एकच इच्छा, लोक दगडूला दगड्या म्हणतात. बरोबर आहे. धोंडीरामला धोंड्या म्हणतात, श्यामरावला ही पद्धतच आहे आपल्याकडे. बरोबर आहे की नाही? म्हणले कमीत कमी भारत नाव जर आपल्या देशाचं ठेवलं तर लोक इज्जतीनं भारत तरी म्हणतील. पण साली सोळे मला काय म्हणत होते? भारतीय आलाय. का माहितीये तुम्हाला? का असं झालं? असं कारण 10 वर्षापूर्वी आपला हे नरम होता, नरम. हॅलो, आपल्याकडे खरंच सांगतो एक अंड खायची ताकद नव्हती. बरोबर. एक वडापाव खरेदी करण्यासाठीची सुद्धा ऐपत नव्हती. ह्या परिस्थितीत होतो. पण 10 वर्षानंतर आत्ता जेव्हा गावात येतो ना 60 लाखाच्या फॉर्च्युनर मधून, त्यावेळेला लोक म्हणतात भारतराव आलेत बरं का. अरे म्हणजे काय? होतो तर मीच ना. पण एका चॅलेंजनी भारताचं भारत राव करून टाकलं. हॅलो, मग किंमत कशाला आहे? मला. बरोबर आहे. मग जगाचं मोटिवेशन काय? तरी पण काही लोक म्हणतात मला, साहेब, काही लोक म्हणतात काय पैसा पैसा करता, पैशाला तर कोंबडी खात नाही. बोलतात मला लोक. बरोबर आहे की नाही? तुम्हाला बोलले असतील ना काय सर, नुसतं समर्थमध्ये आल्यापासून पैसा पैसा, या राहुलला तर काही कामच नाही, नुसता पैसा पैसा करत राहतो, पैशाला कोंबडी खात नाही. अरे पण बाजारात गेल्यावर कोंबडीचं अंड पण पैशाशिवाय येत नाही, त्याचं काय करायचं? हा, कोंबडी खात नाही पण अंड येत नाही ना. परत म्हणले पैसा पैसा काय करतो, पैसा म्हणजे काय देवे? हॅलो, काय बोलले? पैसा पैसा काय करतो, पैसा काय देवापेक्षा मोठा आहे. सांगू गजानन महाराजाला, जावा चला आपण सगळे जाऊया. हॅलो, जाऊया गजानन महाराजाला. मला एकट्याला फक्त बाजूला सोडा. तुम्हाला या हॉलमधून त्या हॉलमध्ये, त्या हॉलमधून ह्या हॉल, हालच हाल. जोपर्यंत तुमचा नंबर येत नाही तोपर्यंत मी जाणार, 50,000चा चेक लिहिणार, त्या ट्रस्टीच्या हातात देणार. तो अरे किती हुशार आहेत हे. 200 वर्षापूर्वी यांनी मागणं एक दरवाजा करून ठेवला आहे. त्यांना माहिती होतं भविष्यात असा कोणतरी एखादा आयटम येणार आहे जो ₹1,00,000 देणार आहे. इथल्या अन्नछत्राचा खर्च करणार एका दिवसाचा, त्याला मागच्या दरवाजाने नेलं जातं, 5व्या मिनिटात आतमध्ये नेलं जातं, तुमची लाईन थांबवली जाती. याच्या हाताने अभिषेक, दुधाचा, पंचामृताचा, मधाचा, बरोबर, याला सोवळे वोवळे करून मस्त थाटाने एवढा मोठा प्रसाद देऊन घरी पाठवला जातो. हॅलो, मग आता मोठा कोण, देव का पैसा? तरी पण आम्हाला कळतच नाही. आम्हाला झोपा लागतात. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला एक प्रश्न विचारला. विराट कोहली जेव्हा क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा आले, सचिन तेंडुलकर भेटले, तर त्यांनी एक मीटिंगच घेतली साहेब आणि प्रश्न विचारला, सचिन जी मेरा एक सवाल है, क्या आप आंसर दे सकते हो? तो बोले पूछ लो, सारी दुनिया पूछती है तो आप ही क्यों रुक सकते भाई, पूछ ही लो. त्याने विचारलं की बाबा तू भारतरत्न झालास. अरे क्रिकेटमध्ये भारतरत्न म्हणजे भारत मातेचा पुत्र झालास ना तू.
आम्ही आमच्या आईचे पुत्र होत नाहीयेत नीट. तू भारत मातेचा पुत्र झालास ना, बरोबर आहे की नाही? त्या रत्नांमध्ये तू एक रत्न. आणि म्हणले तू एवढे मोठे रेकॉर्ड करून टाकले. मला तुझे रेकॉर्ड ब्रेक करायचे. काय बोलला? मला तुझे. सचिनजीने एक मार्मिक उत्तर दिलं, ऐकायला आवडेल? काय चुकतंय आमचं, का करतोय आम्ही समर्थ, याचं उत्तर आहे. ऐकायला आवडेल? नक्की ऐकायला आवडेल? यस म्हणताय का बस म्हणताय? हा. तर त्याने सांगितलं, बाळा दिवसाला तास किती आहेत? लाऊडली 24 तास. सूर्य तुझ्यासाठी उगवतो आणि माझ्यासाठी उगवतो. तर माझ्यासाठी 48 तासाचा आणि तुझ्यासाठी 24 तासाचं होतं नाही ना? मग माझ्यासाठी पण 24 आणि तुमच्यासाठी पण 24. पूर्वेकडून माझ्यासाठी पण, पूर्वेकडून तुमच्यासाठी पण, पश्चिमेकडे माझ्यासाठी पण, पश्चिमेकडे तुमच्यासाठी पण मावळतोय. सानू मग सगळं काही सेम आहे, फक्त फरक एकच आहे. मी ग्राउंड वरती ऊन वारा पाऊस थंडी, हॅलो, 12 महिने 24 तास 18 तास प्रॅक्टिस करतो. किती तास? 18 तास प्रॅक्टिस करतो, म्हणून मी विश्वविजेता झालो. हॅलो, 18 तास प्रॅक्टिस करतो म्हणून मी भारतरत्न झालो. माझे रेकॉर्ड विश्वामध्ये सगळ्यात बेस्ट झाले. तुला जर माझे सगळे रेकॉर्ड ब्रेक करायचे असेल, सगळ्यात आधी पहिला एक रेकॉर्ड ब्रेक कर, तो म्हणजे मी जर 18 तास प्रॅक्टिस करतो तर तुला 20 तास प्रॅक्टिस करायची सवय लागेल. कुछ आया पल्ले में पड़ रहा है? क्राउन डायमंड होताना दिसतंय साहेबा, पण घरामध्ये सॅक्रिफाईस करावं लागतं. महिन्यातले 24 तास घर सोडावे लागतात. हॅलो, 24 दिवस घराच्या बाहेर राहावं लागतं महिन्यातले. किती दिवस? कोहिनूर झालोय ना. या मिनिटाला रिटायरमेंट घेतली ना कंपनीमध्ये, तर 2 पिढ्यांना संपणाऱ्याने एवढे पैसे 6 वर्षात कमवले. 6 वर्षात. पण तरी सुद्धा 24 दिवस घराच्या बाहेर आहे. किती दिवस? कधीतरी ऐकलं असेल 12 दिवस, 15 दिवस ऐकलं असेल ना. तुमच्या रूटवर येताना कधीतरी चुकून 4.5 लाख लोक सांभाळतोय. किती? घरामध्ये 4 माणसं सांभाळणं होत नाही आमच्याकडून. त्याला सुद्धा मीठ कमी पडतं कधीतरी, त्याला सुद्धा काडीपेटी कमी पडते. अरे रुपयाची काडीपेटी ना घरामध्ये नसते, शेजारच्यांची आणावी लागते. 4च माणसं आहेत ना घरामध्ये, 4.5 लाख लोक सांभाळतोय. सॅक्रिफाईस करावं लागेल. फुकट काही मिळत, बरोबर ना? मग हात द्यायला तयार, वेळ द्यायला तयार आहात. त्या श्यामचा रेकॉर्ड ब्रेक करायचा असेल, या मांडवगडचा रेकॉर्ड ब्रेक करायचा असेल ना, तर ही लोक जर रोज घराच्या बाहेर 12 तास राहत असेल तर 14 तास राहायची तयारी ठेवावी लागेल. तर रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतात. नाही तर समर्थ सक्सेसमध्ये काहीच शक्य नाही. पण अशक्य पण नाही. हॅलो, अशक्य पण. श्री स्वामी समर्थ म्हणतात, अशक्य ते शक्य पण कधी. देरे हारी होईल का? कुछ नाही होगा. रेकॉर्ड ब्रेक करा, पण त्यासाठी वेळ द्या. काय द्या? द्यायला तयार आहात? द्यायला तयार आहात? मस्त येस. असे येस म्हणणारे तुम्हाला रोजच भेटतात. मी काय तुम्हाला ओळखत नाही असं वाटतंय? काय ओळखत नाही मी तुम्हाला? मी सगळ्यांना ओळखतो. तुमच्या नसा ओळखतो मी. ओके, पण मला रिअली पाहिजे. रिअली कंपनीमध्ये मी एंट्री केली ना साहेब, कंपनीमध्ये मी एंट्री केली ना, तर कंपनीच्या मालकासोबत माझी एक मीटिंग झाली. सत्य बदलता येत आणि खोटं लपवता, खरं की नाही? सर कंपनीमध्ये एंट्री केली. माझ्या आधी कंपनी 4 वर्ष चालू होती. किती वर्ष? 4 वर्ष कंपनी चालू होती. 4 वर्ष कंपनी चालू असताना आम्ही कंपनीमध्ये गेलो. मांडवगडे सरांना पण ही गोष्ट माहिती आहे, तुषार भाकरे सरांना पण ही गोष्ट ज्ञात आहे. ओके, आम्ही कंपनीमध्ये गेलो. मी सीएमडी सरांच्या समोर बसलो. सीएमडी सरांना प्रश्न केला, सर नमस्कार. ओके, हातात हात दिला. सर नमस्कार. सर म्हणले बोला सर. सर म्हणलं कंपनीला किती वर्ष झाले? म्हणले 4. सर कंपनीमध्ये आता करोडपती किती आहेत? काय बोललो मी सरांना? सर कंपनीमध्ये करोडपती किती आहेत? सरांनी सांगितलं कंपनीमध्ये करोडपती एकही नाही, पण 94 लाखाला एक जण पोचलाय. काय बोलले ते? 94 लाखाला एक जण पोचलाय. मी म्हणलं सर धन्यवाद, कारण
कंपनीमध्ये पहिला करोडपती होण्याचा मान मी मिळवू शकतो. ही जागा माझ्यासाठी आहे. 94 वेळा काय पोचलाय ना. आणि मी आज आलोय पिल्लू. ती 4 वर्षापासून काम करते. मुरलेला आंबा आहे, तो मुरांबा आहे त्याचा. बरोबर आहे की नाही. मी तर आजच आलोय, पण मी चॅलेंज घेतलं सर. मग मी त्यांना प्रश्न केला, सर कंपनीमध्ये डायमंड किती आहेत? काय बोललो, हातात हात देताना असा हात द्यायचा की बायकोला पण वाटलं पाहिजे आयुष्यभर हात सांभाळू शकतो. मग लिडरला कसं वाटणार? तुम्ही हात असं देता, अशी 4 बोटं पकडता. त्याला वाटतंय साला आताच असं पकडते तर उद्या कुठे घेऊन जाईल मला. हातात हात देताना अशी पक्कड ठेवायची ना, त्याला वाटलं पाहिजे साला आयुष्यामध्ये हाच माणूस आपल्याला घडवू शकतो. अशी पक्कड पाहिजे तुमची. येते लक्षामध्ये? कारण हा कॉन्फिडन्स आहे, सेल्फ कॉन्फिडन्स. शेअर करा, वाटा, एनर्जी त्यातूनच जाते आणि पुढचा तुमच्यावरती फिदा होतो. बरोबर ना. लीडर लोकांची क्वालिटी आहे, पर्सनॅलिटीमध्ये सगळ्यात मोठा पॉइंट आहे हा. बरोबर आहे की नाही. हा, ही पक्कड पाहिजे. ओके. तर मी सरांना विचारलं, सर कंपनीमध्ये डायमंड किती आहे? सर म्हणले एकही नाही. जो 94ला पोचलाय ना त्याला 1600 आयडी कमी आहेत म्हणले. किती कमी आहेत? 1600 आयडी कमी आहेत. आता डायमंडला आयडी किती लागतात रे बाबांनो? 9,444 पेअर. 9,435 पेअर. हॅलो, आलेखाचा पाठ पाहिजे. हा, विमान चालकाने जर सांगितलं एक मध्ये बसलेल्या लोकांना आतमध्ये बसू दिलं, सगळ्यांना मस्तपैकी आकाशात उडवलं, 5,000 फूट वर गेल्यानंतर सांगितलं, हो काय यंत्र कोणाला ओळखता येतो का रे? याच्यावरचं कोणाला कळतं का सांगा? आपल्याला जायचंय मलेशियाला, नाही तर पोचू युक्रेन मध्ये. बघा जरा, या इकडे. चालेल का असं? अभ्यास कसा पाहिजे? तुमचं होका यंत्र आहे, याचा अभ्यास पाहिजे. ओके. माझ्या मित्रांनो, आपलं काय झालंय माहितीये का? विमान इथून उडालेलं आहे. इथून हे विमान उडालेलं आहे. त्या विमानाला त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत जायचंय, त्याला कोहिनूर बनायचंय. ओके. त्या विमानाला त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत जायचं, कोहिनूर बनायचंय. आणि हा जर सरळ गेला तर कोहिनूर होणार आहे. पण याच्यामध्ये एक सूतभर फक्त हा विमान असा झाला, एक सूतभर फक्त. आणि हा कंटिन्यू 20 तास चालला. जे विमान मुंबईला पोहोचणार होतं सरळ गेल्यावर, त्या विमानाला फक्त एक सूतभर फक्त त्याचं तोंड, पुढचा काटा जर फिरला आणि तो जर 20 तास चालला तर कुठं पोहोचेल? हॅलो, चायनामध्ये जात बरं, आतमध्ये बसलेला कळेल का? सूतभर इकडे सरकलेला कळेल का? नाही कळणार. ड्रायव्हरला कळेल का? नाही कळणार ना. पण काय लय मोठा फरक पडतो. तो कलकत्त्याला पोहोचणार आहे. समजते तुम्हाला? जे विमान नागपूरवरून निघालं 4 तास फक्त एक सूतभर हल्लं ना, तर मुंबईच्या ऐवजी कलकत्त्याला पोहोचू शकतं. आपण पण सूतभर हल्लोय. आपण पण हल्लोय. विचारलं मी, किती आहेत डायमंड? म्हणले एकटाच आहे, तो आता व्हायचा आहे म्हणले, त्याला 1600 आयडी कमी आहेत. मी म्हणलं आपल्याला हाच चान्स आहे, आपण प्रूव्ह करू शकतो. आणि कामाला सुरुवात केली साहेब. कामाला सुरुवात करून टाकली. त्या दिवशी सकाळी झोपेतनं 4 वाजता उठलो. रात्रभर झोपच नाही ना, उठायचा काय प्रश्न असतो? कारण मी झोपेत कधीही स्वप्न बघत, कारण झोपेतली स्वप्न कधी पूर्ण होत. कित्येक लोकांना ऐश्वर्यासोबत पण लग्न केल्याचा फील येतो ना स्वप्नामध्ये. काय फायदा आहे त्याचा? बरोबर आहे की नाही? तर स्वप्न ते कधी पूर्ण होणार? जागेपणी स्वप्न पडली पाहिजे, कारण ती पूर्ण होतात. मी त्यांना सेकंड केला, बाहेर पडलो. त्या दिवशी फक्त 10 लोकांना भेटलो. किती लोकांना? 10 लोकांना. किती आहेत तुमच्यामध्ये असे लोक जे रोज 10 लोकांना भेटतात? इमानदारीत सांगा, इमानदारीत. रोज 10 लोकांना, रोज नव्या 10 लोकांना भेटता तुम्ही. रोज नव्या 10 लोकांची लिस्ट आहे तुमच्याकडे. हाय कोणी तुमच्यामध्ये? बनायचंय काय? करोडपती. बनायचंय काय? डायमंड. आणि परत अजून म्हणतात सगळेजण, आमच्याकडे माणसंच नाही आहेत. काय बोलतात? आमच्याकडे माणसंच नाही आहेत. काढा ना जरा मोबाईल तुमचा. 3-3 हजार कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यामध्ये. हा, कोण आहेत हे? बराक ओबामा? हा, लादेनचा नंबर आहे? कोण आहे? ज्याला तुम्ही आणि जे तुम्हाला त्यांचेच नंबर आहेत ना, तरी पण माणसं नाही म्हणता.
या इंडस्ट्रीमध्ये मोठं व्हायला फक्त माणसं किती लागतात? हॅलो, फक्त 3 माणसं. त्या 3 माणसांना सोबत घ्या आणि त्यांना फक्त घडवा आणि त्यांना फक्त 3 लोकांची सवय लावा. साहेब, हेच केलं. जो माणूस 94 लाखाला होता आणि जो माणूस 1600 आयडीला होता, 72 दिवसानंतर कंपनीमध्ये 10,000 आयडी ठोकून मी कंपनीचा पहिला डायमंड होतो आणि पहिला करोडपती होतो. 72 दिवसात. मागे वळून जेव्हा बघितलं ना, त्यावेळेला 94 लाखाला 96 लाखाला पोहोचला होता. हॅलो, आणि 1600 आयडीचे फक्त 1500 आयडी झाले होते, राहिले होते. होता कुठं तो? समजते का काही? कारण माझा व्हाय समजतंय, व्हाय क्लिअर पाहिजे. माझं डेस्टिनेशन मला माहिती होतं, माझं गोल फिक्स होतं. बरोबर आहे की नाही? अर्जुनासारखे कितीतरी आधी येऊन गेले ना. फोडायचा होता काय? काय फोडायचा होता? डोळा. आणि दिसत होता काय? मासा. कोणाला झाड दिसतंय, कोणाला मासा दिसतोय, कोणाला पाणी दिसतंय. हॅलो, बरोबर आहे की नाही? जे फोडायचं ते दिसलं पाहिजे. तेव्हा छेदाल ना तुम्ही. तुम्हाला काय बनायचं हे तुमचं व्हाय क्लिअर पाहिजे मित्रांनो. आहे? हॅलो, करायला पाहिजे. मग ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला देतो. खूप वेळ नाही घेणार तुमचा मी, कारण मी खूप वेळ घ्यायला आलेलोही नाही. असेही तुम्ही प्रवास करून आलात माझ्यापेक्षा जास्त. मी काय जवळून आलोय. ओके, असेही तुम्ही थकलेले आहात. बरोबर आहे चाळोकर साहेब? नाही, तुम्ही थकणारच नाही, मला माहिती. ओके, तर एक फॉर्म्युला देतो. तयार आहात? मग किती लोकांनी डायरी आणि पेन आणली आहे? एक फॉर्म्युला मी सांगणार आहे, लिहून घ्यायचा आहे. ओके, आणि इथून पुढे आयुष्यात मला जेव्हाही भेटाल त्यावेळेला मी कधी म्हणत नाही तुमचा पेन 5,000चा असायला पाहिजे, मी कधी म्हणत नाही तुमची डायरी 500 रुपयाची असायला पाहिजे, पण असेल तर सगळ्यात बेस्ट. कारण करोडो रुपयाचा प्लान 1 रुपयाचा यूज अँड थ्रोच्या पेननी दाखवायचा बंद करा आजपासून. हां, तुम्ही प्लान दाखवताना पेन खोलला ना, तर पेनकडे बघणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की साला करोड रुपये येणार आहेत बरं का. समजतंय ना? वाटलं पाहिजे, कॉन्फिडन्स आला पाहिजे. हां ताई, प्लीज मला आता कोणी डिस्टर्ब करायचं नाही. ओके, कारण तुम्ही पण वेळेत वेळ काढून आलाय, मी पण वेळेत वेळ काढून आलो. माझ्या आयुष्यातली पहिली मीटिंग आहे जी मी होल वावरीज आवर घेतोय. ओके, हां, हे असं कधी अनुभवलेलं नाहीये मी, पण आज अनुभवतोय. ओके, चला हरकत नाही. ह्या झाडाला तरी थोडीशी पल्लवित होईल आता. ओके, ह्यालाही मोटिवेशन मिळेल बिचाऱ्याला. तर मी एक फॉर्म्युला सांगतो. त्या फॉर्म्युल्याला जर तुम्ही परफेक्ट अवलोकन केलं, या फॉर्म्युल्याप्रमाणे जर तुम्ही चाललात, मी गॅरंटी देतो 2026 मध्ये इथं बसलेला प्रत्येक माणूस करोडपती आणि डायमंड होऊ शकतो. इथं बसलेला प्रत्येक माणूस. पण इथून पुढे मला भेटताना डायरी आणि पेन असेल तरच भेटायचं. माझा पहिला नियम. आहात तयार सगळे? येस सर. माझा एक बेस्ट फॉर्म्युला सांगून टाकू, ज्याच्यामुळे मी मोठा झालो, ज्याच्यामुळे मला इथेपर्यंत येता आलं, ज्याच्यामुळे मी कंपनीचा कोहिनूर झालो. आणि बघता बघता उद्या जून महिन्यापर्यंत जास्त नाही, फक्त 3.5 कोटीचा रिवॉर्ड घेणार आहे. कितीचा? फक्त 3.5 कोटी. जर चुकून आलेच तर डार्लिंग काय काय होऊ शकतं आयुष्यात? हा, हे नागपूरकर आहेत ना? हे अमरावतीकर. अच्छा, तर बरेच काही होऊ शकतं ना सर. हा, फक्त रिवॉर्ड आहे. आणि त्या रिवॉर्डला जाण्यासाठी 1 लाख आयडी मॅच करायचे. 1 लाख गुणिले 500 ते किती होतात? 5 कोटी. 5 लाख म्हणजे काय? मी काय 1000 आयडी टाकणार आहे का? 5 कोटी. 3.5 आणि 5 किती? 8.5. आता DRB बाजूलाच आहे. बरोबर आहे. म्हणायला 25%, पण जितके डायरेक्ट ते काय 25% होतं का? ते 200-250% होतं. माहिती आहे तुम्हाला? कारण आपला कार्यक्रम फ्लॅश आउट चालतो, मक्कार आयडी पडतात. बरोबर की नाही? मोजू पण शकत नाही मी, एवढे पडतात. त्यामुळे काहीही जरी केलं 3 कोटीच्या खाली DRB राहत. मग 8.5 आणि 3 म्हणजे 12 कोटीचा मालक आहे मी फक्त 1.5 वर्षात.
हॅलो, फक्त 50,000 रुपये कमवायला गेलो होतो त्या पुण्याला. आपल्याला कोणीतरी 50,000ची नोकरी द्यावी एवढीच इच्छा घेऊन गेलो होतो त्या पुण्याला. 50,000 रुपये महिन्याला मिळाले ना, तिच्या आईला चिक्कार झाले. आईवडिलांना आपण सुखी ठेवू शकतो, एका बायकोला सुखी ठेवू शकतो आणि 2 पोरांना सुखी ठेवू शकतो. एवढंच स्वप्न होतं माझं. पण खरं सांगू का, आता तासाला 50,000 रुपये कमवण्याची ताकद निर्माण झाली आहे समर्थांमध्ये. ही समर्थाची ताकद आहे. हे तुम्ही पण करू शकता, पण फॉर्म्युला फॉलो करायचा. फॉर्म्युल्याचं नाव आहे LCC. फॉर्म्युल्याचं नाव आहे LCC. L फॉर लिसनिंग फास्ट. L फॉर लिसनिंग फास्ट. What is mean by listening? लक्ष देऊन हॅलो, लक्ष देऊन लक्ष देऊन ऐका. हॅलो, किती लोकांना मान्य आहे? सगळ्यांना मान्य आहे? ऐकता ऐकता जर ऐकले असते तर डायमंड झाले असते. नाहीच ऐकलं तुम्ही लोकांनी. छोटंसं उदाहरण देऊ, ऐकायला आवडेल? आज काय चाललंय मार्केटमध्ये ते तुमच्या आमच्या घरातली गोष्ट बोलणार आहे. कोणीही वैयक्तिक घ्यायचं. नवरा मार्केटमध्ये मैत्रीण शोधतो का माहिती आहे तुम्हाला? कारण नवऱ्याला थकून आल्यानंतर बायकोला काहीतरी सांगायचं असतं, पण बायकोकडे वेळच नाही. बायको म्हणते स्वयंपाक चाललंय, बायको म्हणते मुलाला खायला घालायचंय, त्याचा अभ्यास घ्यायचा आहे, त्याचे कपडे इस्त्री करायचे आहेत, त्याचे कपडे धुवायचे आहेत, मला घर साफ करायचं आहे, पोछा मारायचा आहे. नवरा म्हणतो आपल्या बायकोला आपल्यासाठीच वेळ नाही. कित्येक लेडीज नवऱ्याला सोडून मार्केटमध्ये मित्र शोधतात का माहिती आहे तुम्हाला? कारण नवऱ्याकडे बायकोसाठी वेळ. हे सोडा, शाळेमध्ये जाणारी तुमची मुलं दुसऱ्याच्या खांद्याचा आधार का घेत आहेत माहिती आहे तुम्हाला? आपण म्हणतो माझी मुलगी पळून गेली. का गेली? अरे ती मुलगी रोज सांगत होती, बाबा मला काहीतरी सांगायचं होतं, आई मला काहीतरी सांगायचं, मला कोणीतरी छेडतं, माझी ओढणी ओढतं, अगं आई मला कोणीतरी रस्त्यामध्ये त्रास देतं, माझ्या सायकलची हवा सोडून देतं, आई मला ढकलतात, मला पाळतात, मला त्रास देतात. तिला सांगायचं होतं, तिचं मन मोकळं करायचं होतं, पण आम्ही कधीही तिचं ऐकलं नाही. आणि एके दिवशी वर्गामधला एक मुलगा पुढे आला आणि तिनं सांगितलं, एक चल ग, कोण कोण तुला कोणी धक्का मारला, आणि जातून कानाखाली वाजवून देतो. हिच्या नजरेमध्ये तो हिरो बनतो. हॅलो, आणि आयुष्यभर ती त्याची बनून जाते. हॅलो, काय वाटतं तुम्हाला? लिडरशिप म्हणजे एवढं सोपं काम आहे? अरे बाबांनो, लिडरशिप मध्ये यायचं असेल ना तर ह्याला जाऊन भेटा आणि ह्याचं दुखणं काय ते ऐकून घ्या. वेळ द्या, वेळ लीडरला. तुम्हाला आपला प्लॅन सांगायचीच जास्त घाई आहे, आपल्या प्रोडक्ट बद्दल बोलायचीच जास्त घाई आहे. तिथे जावा, रावसाहेब नमस्कार, सर कसे आहात, काय अनुभव आहे तुमचा आजपर्यंतचा नेटवर्क बद्दलचा, किती कंपन्या केल्यात तुम्ही, जर आम्हाला सांगाल. तुम्ही मला कळलंय सर, तुम्ही गेले 28 वर्ष नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आहात सर, तुम्ही 28 वर्षात एकदा पण डायमंड नाही झालेला आहात सर, मी तुम्हाला दुखवत नाही, डोंट माइंड, पण सर मला तुमची स्टोरी ऐकायची आहे. का तुम्ही अजूनही 4 व्हीलरमध्ये नाही फिरत आहे सर, काय परिस्थिती काय झाली आहे सर? त्यांचं दुखणं ऐका. त्याला भरपूर काही सांगायचंय, कोणी आजपर्यंत ऐकून घेतलेलं नाहीये. त्यांना सांगायचंय तुम्हाला, सर कित्येक लोकांनी मला घर विकायला भाग पाडलं सर, कित्येक लोकांनी मला माझा प्लॉट होता सर तो विकायला भाग पाडला सर, मला सांगितलं 1 लाख रुपये टाक, 2 लाख रुपये मिळणार आहेत, 5 लाख टाक, 10 लाख रुपये मिळणार आहे सर, मला भिकारी बनवलं लोकांनी सर, नेटवर्क इंडस्ट्रीवरचा माझा विश्वास उडालाय सर, सर तुमच्यासारखे लोक आले ना तर मी माझी पाठ फिरवतो, मी तोंड पण दाखवत नाही सर. हे सांगायचंय त्यांना तुम्हाला. बघा, डॉक्टरांकडे आपण जातो ना, डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला बोलतात का आपण आधी डॉक्टरांना आपला आजार सांगतो, त्रास सांगतो? डॉक्टर काय करतो? ऐकून घेतो, बरोबर आहे की नाही? डॉक्टरांनी ऐकलंच नाही तर इलाज कसा करणार? अरे मग तुम्ही डॉक्टर आहात मार्केटचे, तुम्ही लोकांच्या कहाण्या ऐका ना आधी, मग तुम्हाला सोल्युशन देता येईल ना. हिरडेला नक्की पाहिजे काय? हिरडे डायमंड बनवू इच्छित आहेत, पण कसे? सोल्युशन त्यांच्या उत्तरामध्ये, तुमच्या नाही. हॅलो, तुम्ही अख्ख्या जगाला सॅटिस्फाईड नाही करू शकत, बरोबर ना? मग तुम्ही कसे सक्सेस झालात
त्या दिशेने ह्यांना घेऊन चालायला तुम्हाला सोपं होईल. परमेश्वराची इच्छा बघा ना किती सुंदर आहे. किती कान दिले देवाने तुम्हाला आणि तोंड किती दिले. मग त्याचं काय म्हणणं असेल बरं? हा, जास्त ऐका आणि आपण काय करतोय? जास्त बोलतो आणि कमी. हाच तर प्रॉब्लेम आहे आमचा. सक्सेस न होण्याची सगळ्यात मोठी कारण आहेत. विचारा ह्या लोकांना, जेव्हा यांचा कॉल येतो ना, मी किती बोलतो? फक्त ऐकून घेतो. आज चंद्रपूरला काय मॅटर झाला, आज चंद्रपूरमध्ये किती लोक सक्सेस झाले, आज चंद्रपूरमध्ये किती मीटिंग चांगल्या झाल्या, आज गडचिरोलीला कसे गेले, रस्त्यामध्ये काय प्रॉब्लेम चाललाय, तुम्ही कुठं पोहोचलाय, सर काय खाल्लं, काय जेवले, सर कोणाकोणाला भेटले, लिडरचा काय मॅटर आहे, लिडरचा काय प्रॉब्लेम आहे, सर अजून किती आयडी कमी आहेत, सर आपण अजून काय करू शकतो, प्रोडक्टचं काय चाललंय. मी ऐकून घेतो आणि मग सोल्युशनवर बोलतो. हॅलो, प्रॉब्लेमच माहिती नाही आणि आधीच सोल्युशन देऊन टाकलं. कशाचं दिलं याच्या लक्षामध्ये? त्यामुळे सक्सेसचा फॉर्म्युला फर्स्ट काय होता? लिसनिंग फर्स्ट. तयार आहात? आधी ऐकून घ्यायचं, 100% सरेंडर करून टाकायचं. समजा तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये डॉक्टरांकडे जाताना तुम्हाला माहिती असतं का हा डॉक्टर आहे? नाही माहिती. एखाद्या घरामध्ये एखाद्या पेशंटला बघायला जाता आणि पेशंटला बघायला जाताना त्यांचा नातूच डॉक्टर असतो, एखाद्याचा मुलगाच डॉक्टर असतो, बरोबर, एखादी मुलगी डॉक्टर असतं ना घरामध्ये कोणी. आता डॉक्टर म्हणलं की थोडासा EGO येतो. हॅलो, असतो ना थोडासा, कारण त्यांनी डिग्री घेतली ना बिचाऱ्यानी, बरोबर, मलाही होता. मग हा असतो. मग त्याचं म्हणणं असतं की तू नेमका कोण? माझ्या आईला गेले 10 वर्ष मी माझ्या औषधी खायला घालत होतो, माझ्या आईला मी सगळ्या ट्रीटमेंट देत होतो, पण माझ्या आईचा गुडघा मी बरा नाही करू शकलो. तू कोण जो माझ्या आईचा गुडघा बरा करायला आलास? त्याच्याकडे काय मग? इगो आहे. ओके, मग इथे काय करायला पाहिजे? सर नमस्कार, सर मी हेल्थ ॲडवायझर, मी लोकांना आरोग्य सल्लागार म्हणून सर मी फक्त सल्ला देतो सर. मला मी डॉक्टर नाही, मला डॉक्टरचं डी पण येत नाही बरं का सर, मी आधीच आपली माफी मागतो. पण सर मी एकच सांगतो, काय माहित नाही सर, आमचा पुण्याचा कोणतरी एक डॉक्टर आहे, डॉक्टर भारत राठोड सर, आम्ही त्यांच्या टीममध्ये काम करतो. समर्थ सक्सेस लाईफ नावाचं आमचं एक फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्याकडे एक हा हिरव्या कलरचा बॉक्स येतो सर. या हिरव्या कलरच्या बॉक्सनी मी माझ्या आईला भारतातल्या चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलला फिरवल्यानंतर सुद्धा ऑपरेशन शिवाय पर्याय नाही जिथे बोलले होते, तिथं या बॉक्सने माझ्या आईचं ऑपरेशन कॅन्सल झालं. माझी आई आता 10 किलोमीटर चालू शकते, जी टॉयलेटला बसत नव्हती. सर माझी एक विनंती आहे, याच्यात काय काय लिहिलंय आणि याच्यात काय काय ठेवलंय हे मला कळत नाही. सर याच्यात काय घटक आहे आणि त्याचा काय उपयोग आहे, तुम्ही वाचा आणि मलाही सांगा. हॅलो, आपण डॉक्टर आहात, आपल्याला यातलं सगळं कळतं, आपण पण वाचा, समजून घ्या, मलाही सांगा, तुम्हालाही फायदा होईल, मलाही फायदा होईल. आता डॉक्टर तुम्हाला वाकड्यात बोलेल का? बोलेल का? कारण आता सगळी जबाबदारी कोणाच्या खांद्यावर गेली? आता त्याला एकच पर्याय, गपचूप वाचणे, समजून घेणे, नाहीतर सिनियर सोबत बोलणे आणि तुम्हाला मदत करणे. हॅलो, ह्याच्या पलीकडे पर्याय का त्याला? म्हणजे तुम्ही काय केलं? सरेंडर केलं ना त्याला, ऐकून घेतलं ना त्याचं सगळं, बरोबर आहे की नाही? ओके. सेकंड LCC, दुसरा C, क्लिअर मेसेजिंग. C फॉर क्लिअर मेसेजिंग. मॅटर कुठे चाललाय आपला, गडबड कुठे होतीये? हे दोघं एका टीममध्ये काम करतायत. या दोघांमध्ये वैचारिक, शाब्दिक, तात्विक वाद झाला. हे अपलाईन आहेत, हे डाऊनलाईन आहेत. हे यांचा इगो धरून बसले, हा डाऊनलाईन आहे, मी का माघार घेऊ. हे म्हणले मी वयाने मोठा आहे, मी का माघार घेऊ. दोघांमध्ये खटका उडलेला आहे, कोणीच माघार घ्यायला तयार नाहीये.
तर टीम चालेल का? चालेल? या जगामध्ये दोनच माणसं अशी पैदा झाली आहेत जी तुमच्या कल्याणाचा 24 तास विचार करतात आणि ज्यावर त्यांना अजिबात वाईट वाटत नाही किंवा जल्लशी होत नाही. दोनच माणसं पैदा आहेत. हॅलो, आई बाबा एकच आहे. आई आणि बाबा हे एकच आहे. ओके, आई आणि बाबा प्रथम. तुम्ही किती मोठे व्हा, तुमचे आई बाबा तुमच्यावर जल्लशी करत नाही. आणि दुसरा, अप्लाईने ज्याला तुमच्या इन्कमवर, तुमच्या सक्सेसवर, तुमच्या अचिव्हमेंटवर जल्लशी होत, नेहमी तुमच्या प्रगतीच्या शुभेच्छा तुम्हाला देत असतो, कारण तुमची प्रगती म्हणजे त्याची प्रगती असते. हॅलो, पण क्लिअर मेसेज न गेल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आपण एखाद्या माणसाला प्लॅन दाखवायला जातो, एखाद्या माणसाला प्रोडक्ट सेल करायला जातो, आपण क्लिअर मेसेज देतच नाही. आपण काय करतो माहितीये का? आपला प्रोडक्ट सेल झाला पाहिजे, आपला डोक्यात एकच फिट असतं, प्रोडक्ट सेल झालं की मला 500 रुपये मिळणार, आपलं टार्गेट 500 रुपये, पण क्लिअर मेसेज नाही. मग तुमच्याकडे 3 माणसं येतात, तिन्ही माणसांना कंबरदुखीचा प्रॉब्लेम. 3 माणसं आले, तिघांनाही कंबरदुखी आहे. आता 3 माणसं जेव्हा येतात, एक माणूस आहे ज्याचं वय 70 वर्ष आहे आणि 70 वर्ष ट्रक चालवतो किंवा बस चालवतो. रिटायरमेंट पर्यंत त्यांनी काय केली आहे? बस चालवली. त्याची पण कंबर दुखते. एक बाई आहे, 40 वर्षाची आहे, 3 वेळा सिझर झालेत आणि सिझरच्या वेळेला मणक्यात ऑपरेशन घेतलेले आहेत, आपले इंजेक्शन घेतलेले आहेत. ओके. एक तरुण पोरगा आहे 25 वर्षाचा. रस्त्यामध्ये प्रवास करत असताना एक कुत्रा आडवं गेलं आणि तो गाडीवरनं इतक्या जोरात सीटवर आपटला की त्याचे मणके एकमेकाला ठोकले गेले आणि मणके ब्रेक झाले. आता दुखतीये काय तिघांना? सगळ्या तिघांचा प्रॉब्लेम काय? सिम्पटम काय आहेत? सिम्पटम काय आहेत? लाऊडली कंबर दुखते. बरोबर आहे. तिघांचं वय सारखं आहे का? पण प्रॉब्लेम मात्र एकच. लक्षण काय? एकच, कंबर दुखते. पण तिघांचं वय सेम नाही. तिघांच्या कंबरदुखीचं कारण एकच आहे का? नाही आहे. पण तुम्ही काय करता? क्लिअर मेसेज देत नाही, सगळ्यांना सांगून टाकता 3 महिने प्रोडक्ट खा, 3 महिन्यात 100% बरं होणार. अरे म्हणजे काय? जादूची कांडी आहे, फिरवली आणि बरं केलं? जाणून घ्या ना. 20 वर्षाचा पोराला विचार, बाबा ह्या वयामध्ये तुझी कंबर दुखते कशामुळे? तुझे एक्सरे कुठे आहेत, MRI कुठे आहेत? मी माझ्या सिनियरला पाठवतो, मला नाही कळलं तर. पण कारण काय? कुठं मणका झिजलाय, मणका फुटलाय, झालंय काय तुझ्या? हे समजून घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे? हॅलो, जाणून घेतलं तर मेसेज चांगला देता येईल आणि मग त्याला सांगता येईल, साहेब आपले 2 मणके क्रॅक झालेले आहेत, मणके वीड झालेले आहेत, त्यांची केव जी आहे तिथे कॅव्हिटी तयार झालेली आहे, त्यातली गादी फाटून तुमच्या मज्जारजीवर जाऊन बसलेली आहे, ज्याच्यामुळे तुला कंबर दुखतीये, तुला वेदना कमी करू शकतो पण आजार बरा होणार नाही. हॅलो, क्लिअर मेसेज आहे. मेसेज काय आता? क्लिअर आहे. बरोबर ना? नवीन माणूस आज जॉईन झाला, लगेच हातात घालताना त्याला सांगून टाकता, टेन्शन नको घेऊ, 3 महिन्यामध्ये माझ्यासारख्या 4 व्हीलरमध्ये फिरवतो. त्याला एकच कळतं, ह्या मला 4 व्हीलरमध्ये फिरवणार. तो घरी जातो, बायकोला म्हणतो टेन्शन घेऊ नको, झोप, आपल्याला 4 महिन्यात 4 व्हीलर येणार आहे. सकाळी कॉल केला, म्हणले साहेब 4 व्हीलर. ते म्हणले अरे अजून 4 महिने बाकी आहेत ना, एकच दिवस गेला आजचा, ये जरा बाहेर. अहो बाहेर यायची काय गरज आहे, 4 व्हीलर येणार आहे ना. मेसेज क्लिअर गेलाय का? मग काय सांगायला पाहिजे होतं? साहेब रोज सकाळी उठायला श्यामला आवडत नाही. तुम्हालाही आवडत नाही ना, मग श्यामला आवडतं का? श्यामला पण आवडत नाही. रोज सकाळी 4 वाजता उठायला या मांडवगडेला आवडत नाही. तुम्हाला आवडत नाही ना, त्यांना पण आवडत नाही. सर रोज सकाळी उठायला तुम्हाला आवडत नाही ना, मला पण आवडत नाही, पण आम्ही उठतो. रोज लोकांना, नवीन नवीन लोकांना भेटायला तुम्हालाही आवडत नाही, साहेब आम्हालाही आवडत नाही, पण आम्ही रोज नवीन लोकांना भेटतो.
सर रोज प्लॅन द्यायला तुम्हाला आवडत नाही, आम्हालाही आवडत नाही, पण आम्ही रोज नवीन प्लॅन देतो. सर रोज नवीन पेशंटला भेटून प्रोडक्ट विकायला तुम्हाला आवडत नाही, आम्हाला पण आवडत नाही, पण आम्ही रोज नवीन नवीन लोकांना प्रोडक्ट विकतो. सर बायकोच्या वाढदिवसाला घर सोडून बाहेर जायला तुम्हालाही आवडत नाही, आम्हालाही आवडत नाही, पण आम्ही एकही वाढदिवसाला घरी थांबत नाही. अरे पोटाला जन्माला घातलेल्या मुलाच्या वाढदिवसाला थांबायला तुम्हालाही आवडतं, आम्हालाही आवडतं, पण आम्ही घरी थांबत नाही. तुम्ही रोज घरी थांबता म्हणून तुम्ही तिथे आणि हे लोक इथे असतात. हा फरक का पडला? कारण जे तुम्हाला आवडतं तेच तुम्ही करता, जे आवडत नाही तेच हे लोक करतात, म्हणून हे लोक तिथे. समजते का काही? भारत रत्न व्हायचं ना, बापाची डेड बॉडी घरामध्ये असताना देशासाठी क्रिकेट खेळावं लागेल. हॅलो, सोपं नाही हे टास्क. लोक काय म्हणतील, काय घंटा म्हणतील लोक, लोक म्हणतच राहतील ना. लोक काय चांगल्यालाही चांगलंच म्हणत नाहीत आणि वाईटालाही वाईट म्हणत नाहीत, लोक म्हणतच राहतात ना. लोकांना काय चाललंय, तुला काय पाहिजे? क्लिअर? हॅलो, येथे लक्षामध्ये आल्याबरोबर मी तुम्हाला प्रश्न, का आलात तुम्ही? कारण मला जाणून घ्या, क्लिअर मेसेज द्यायचा आहे ना, तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे का आलात तुम्ही, तरच मी देऊ शकतो ना. उगीच तुला पण कार घेऊन देतो, तुला पण कार घेऊन देतो, तुला पण कार घेऊन देतो, तुला पण घर घेऊन देतो, बंगला घेऊन देतो, त्याच्या आला हे झाले सगळे आराम. मग तुम्ही काय अदानी आमदानीची खानदानीतले आलेत का की तुम्ही एवढे लोकांना वाटणार आहेत सगळ्यांना? नाही, मेहनत करावी लागेल. काय करावी लागेल? मेहनत करा. पेरल्याशिवाय लाऊडली पेरल्याशिवाय पेरावं लागेल. आता गहू पेरले तर काय तांदूळ उगवणार आहेत का? मग गहू पेरले तर गहूच उगवतील ना. मग डायमंड पेरा, डायमंडच उगवतील. हॅलो, चांगले विचार पेरा, चांगलं उगवणार. एस आर नो? एस आर नो? लास्ट सी, कन्सिस्टन्सी सक्सेसचा सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला आहे. काय पाहिजे? काय? कन्सिस्टन्सी. काय पाहिजे? मग बोल ना जोरात, काय बिघडतंय? चुकलं तर चुकू दे, आपल्याला माहिती. ह्यांना कुठे येतं? वर्गातला शिक्षक बिनधास्त शिकवतो माहिती का तुम्हाला? कारण त्याला माहितीये पोरांना पण येत. हॅलो, हा, पोरांना कुठे येतं? चुकलंय हे आपल्यालाच माहितीये ना, दुरुस्त करता येतं. बिनधास्त बोलायचं. ओके, सातत्य पाहिजे. काय पाहिजे? सातत्य पाहिजे. एकदा लाऊडली काय पाहिजे? काय पाहिजे? सातत्य पाहिजे. एक साधं एक्झाम्पल सांगतो, या जरा इकडे. तुमचं काय चाललंय इकडे? काय लव्ह लेटर लिहिताय तुम्ही त्याच्यावर? म्हणजे माझ्यासाठी तुम्ही सगळेच तितके इम्पॉर्टंट आहेत. मग एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. ह्या माणसाची माझी कुठली दोस्ती नव्हती. ह्या माणसाच्या शेजारी माझं घर, हे माझे नातेवाईक, आम्ही लंगोटी यार कधीच नाही. एका शाळेत शिकलो, कॉलेजमध्ये तर पाहिलं पण नाही ह्यांना. ओके, तरी सुद्धा हा माणूस सक्सेस कडे जाताना दिसतो का? का? उठ रे जरा इकडे बाबा. हा माणूस सक्सेस कडे जाताना दिसतो का? उठ रे जरा इकडे. हा पोरगा सक्सेसच्या दिशेने जाताना दिसतोय का? उठाव जरा इकडे. सक्सेस कडे जाताना दिसतो का? एक्झाम्पल म्हणून सांगतो. आज तुम्हाला समर्थ सक्सेस करायचंय. फायनल आहे? फायनल आहे. अपलाईन सगळे सोडून गेले, तुम्हाला प्रॉब्लेम आहे? हॅलो, नाही. समर्थ सोडून गेलीये का? पैसे कुठून मिळणार आहेत? समर्थ मधून. जाऊ देत ना सोडून, मला इथून पैसे मिळणार आहेत, ते जाग्यावर आहे ना. बरोबर आहे की नाही? बसा. इथून पैसे मिळणार आहेत ना, उठा शाम. बाप सोडून गेला, प्रॉब्लेम. कित्येकांचे बाप एक्सपायर झाले म्हणून मुलं जगायचे बंद झाले. त्याने आत्महत्या करून टाकली नाही ना. तुझं आहे तुझं पासी परी जागाच भुललोय आपण. आपल्यालाच कळत नाही आपल्याला काय पाहिजे.
75 लाख रुपये ज्या माणसाला रिवॉर्ड घेऊन दिला त्या माणसाने सिस्टम सोडली आणि बाहेर पडला. हॅलो, लक्ष पूर्ण माझ्याकडे, पूर्ण माझ्याकडे लक्ष. 75 लाख रुपयाचा रिवॉर्ड ज्या माणसाला कमवून दिला, 7.5 कोटी ज्या माणसाला कमवून दिले, त्या माणसाने मला एका रात्री सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून हा श्याम काम करत होता. पण श्यामने ठरवलं समर्थने आम्हाला सोडलेलं, आम्ही समर्थ सोडण्याचा प्लॅनिंग करतोय, मग मला समर्थच पाहिजे. आणि त्या दिवशी या श्यामने निर्णय घेतला की मी समर्थ बरोबर काम करणार. या श्यामला आत्ता 1 महिन्यापूर्वी 75 लाखाच्या रिवॉर्डला नेऊन पोहोचवणारा हा डॉक्टर इथं जिवंत आहे. चला, ही अंगठी जर इथं हरवली ना आणि पुण्यात जाऊन बायकोचा जीव जरी घेतला तर अंगठी सापडेल का? जिथं हरवली शोधावं लागेल ना. नेटवर्क हे सांगतं जे इथं हरवलं ते इथंच शोधलं पाहिजे. पण आपण काखेत कळसा आणि लय म्हणी येतात हो तुम्हाला. माझी गरज काय होती इथं? सगळं तर तुम्हालाच येतं. बसा, समजतंय तुम्हाला? शून्यातनं विश्व निर्माण करता आलं पाहिजे, त्याला लीडर म्हणतात. समजतंय ना? कोणीतरी येईल आणि मला करोडपती बनवून जाईल, आयुष्यभर वाट बघा. कोणीही असा माणूस पैदा झालेला या जगात तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. हरलात त्याला एकमेव कारणीभूत कोण आहे? स्वतः. हॅलो, या जगात तुम्हाला कोणी जिंकू शकत नाही. जिंकलात त्याला सुद्धा एकमेव कारणीभूत कोण आहेत? हॅलो, मग तूच आहेस तुझ्या आयुष्याचा. हे पण तुम्हालाच येतं, बरोबर आहे की नाही? आणि तरी सुद्धा कळतं पण वळत, हे पण तुम्हालाच येतं. सातत्य पाहिजे. काय पाहिजे? रोज सकाळी 8 वाजता ही लोक झूम मीटिंग टाकलेली असते यांची. तुम्ही 5 लोक या, 10 लोक या, 2 लोक या, एकटा या, नाही तर एकटाच बोलत राहील, पण झूम मीटिंग बंद नाही म्हणजे सिस्टम आहे साहेब. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही लोक इथं आलात, एक पण आले नसते तरी श्याम इथं मला भेटायला आलाच असता. कमिटमेंट आहे, कमिटमेंट आहे. काय? एक पण आले नसते ना, तुम्ही सगळ्यांनी सांगितलं माझ्या बहिणीचं लग्न आहे, माझ्या आत्याचं लग्न आहे, माझ्या मावशीचं लग्न आहे, माझ्या मावशीच्या 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 मेहुणीचं लग्न आहे, चाललं असतं. पण तो मला भेटायला आलाच असता. सक्सेसचा फॉर्म्युला आहे सातत्य, खंड नाही. हॅलो, सातत्याचं एखादं उदाहरण ऐकायला आवडेल? हॅलो, ऐकायला आवडेल? गोव्याला किती लोक आले होते तुमच्यापैकी आत्ता? गोवा, मालवण, कोकण, मालवण कशात बसून गेले होते? विमानात बसून गेले होते. बरोबर आहे की नाही साहेब? काही वर्षांपूर्वी विमान नव्हतं. होतं का? नव्हतं. पण एक वेडा माणूस जन्माला आला. एक वेडा माणूस जन्माला आला आणि त्या माणसाने बघितलं, चला पक्षी आकाशात उडू शकतंय, मग आपण का नाही उडू शकत? जर पक्षी उडू शकतं म्हणल्यावर आपण उडलं पाहिजे. मग याने हात हालून पाहिले, काहीच होईना. पाय हालून पाहिले, काहीच होईना. पाण्यात उडी मारून पाहिली, मग तरंगायला लागला. मग याला कळलं माणूस पण उडू शकतो. मग याने सायकलचे स्पेअर पार्ट तोडायला सुरुवात केली. हे तोड, ते तोड, ह्याला जोड, त्याला जोड. 18 वर्ष घालवली. किती वर्ष? किती वर्ष लावली? किती वर्ष? या 18 वर्षामध्ये किती वेळा फेल झाला? कल्पना आहे तुम्हाला याची? 18 वर्ष मेहनत करणं एकाच गोष्टीसाठी सोपं होतं का? नव्हतं ना. पण 18 वर्ष मेहनत घेतली, सातत्याने मेहनत, न थांबता, कंटिन्यू. एकच डोक्यामध्ये केस वाढले माहित नाही, दाढी वाढली माहित नाही, मिशा वाढल्या माहित नाही, अंगावर कपडे नाही हे पण माहिती नाही. ध्येय एकच, ध्येय एकच. माणूस आकाशात उडला. हॅलो, माणूस आकाशात उडलाच पाहिजे. ध्येय एकच साहेब. एकदाचा सक्सेस झाला आणि माणूस आकाशात उडला. कोण माहितीये?
राईट बंद. सातत्य. काय सातत्य. सगळे लोक आज आपण म्हणतो हा आदिवासी आहे, तो क्षत्रिय आहे, तो ब्राह्मण आहे, तो वैश्य आहे, तो हे आपण बोलतो ना आता सगळे. जावा जरा 200-500 वर्ष 100 मी म्हणतो कशाला 150-200 वर्ष जावा ना मागे. इंग्रजांच्या आधीचा काळ कुठं उजेडात होते तुम्ही? कोणाला उजेड होता? कोणाच्या घरामध्ये दिवा पेटत होता? हा उजेडाचा लाल हिरवा पिवळा निळा काळा होता? नाही ना. कुठून आलं हे उजेड? सातत्य. कोण होता माहिती तुम्हाला? पहिल्याच दिवशी आई वडील एक्सपायर झाले. याचा जन्म झाला 7व्या दिवशी वडील नाही दुनियेत. आईने हाताचं बोट धरलं आणि शाळेत घेऊन गेली. शाळेत घेऊन गेल्यानंतर शाळेमध्ये त्याला प्रवेश दिला गेला. प्रवेश दिला. मुलगा 1 दिवस शाळेमध्ये बसला. संध्याकाळी आईला डायरेक्ट कॉल शाळेमधून, आपल्या कार्ट्याला घरी घेऊन जा. ती म्हणली अरे बाबा 71 दिवस झाले, तुला काय कळलं एका दिवसात? नाही म्हणले, हे पोरगा आमच्या शाळेत नाही पाहिजे. त्यांनी एक सुंदर लव्ह लेटर लिहिलं शाळेने, प्रिन्सिपलने आईच्या हातात दिलं. आईला सांगितलं हे लेटर वाचा आणि याला घरी घेऊन जावा. आईनं ते वाचलं. डोळा भरून आलेला होता, हृदय दाटून आलेलं होतं, पण बाळाला दाखवायचं नव्हतं. बोट धरलं, बाळाला घरी घेऊन गेली. बाळाने रस्त्यात विचारलं, आई अगं सगळे पोरं अजून सुटायचेत ग, आणि ते नाही आले, मलाच कसं काय घरी घेऊन चालली आहेस? नाही बाळा तू चल घरी. अगं आई सांग ना, मुलं हट्टे असतात तुमच्यासारखे, बरोबर आहे की नाही? त्याने हट्ट धरला. आईने सांगितलं बेटा, मुलाने विचारलं आई ती चिठ्ठी कसली ग? त्यांनी सांगितलं त्या चिठ्ठीमध्ये तुझ्या प्रिन्सिपलने लिहिलंय काय, तुझा मुलगा अखरीत हुशार आहे. ओके, तुझा मुलगा जगापेक्षा वेगळा आहे. 850 कोटीमधून एकच रत्न जन्माला आलाय ज्याच्या बुद्धिमत्तेची किंमत आम्ही करू शकत नाही. आमची योग्यता नाही आमच्या शाळेमध्ये तुझ्या मुलाला शिकवण्याची, आमची पात्रता नाही. या मुलाला तूच शिकू शकते कारण तू जन्माला घातलेस, त्याला घरी घेऊन जा. मुलाला वाटलं खरंच आपण एवढे हुशार आहेत, खरंच आपण एवढे हुशार आहेत. मुलगा घरी गेला. आईनं पाठ पडवायला सुरुवात केली. बघता बघता मुलगा वयात आला. बघता बघता मुलाने शोध लावला. 28 वर्ष घालवली. दगडाला दगड, चालता चालता फक्त आईला कामच काही नाही ना. हा हे धर, त्याला फेक, त्याला मार, याला कर, ह्याचेच कार्यक्रम चालायचे. आई ट्युशन घेऊन घेईल किती वेळ. तर ह्याने एक लोखंड असा भिरकावला. जसा भिरकावला तो लोखंडाला घासला आणि तिथून एक ठिणगारी उडाली. ह्याला लक्षात आलं की साला घर्षणामधून काय निघतं? प्रकाश निघतो. घर्षणमध्ये काय आहे? प्रकाश आहे. ह्याने जे सुरुवात केली ह्याचा हात सगळे सुजून गेले, पण काय उजेड पडेना. योगायोग झाला त्यावेळेला, पण परत काय उजेडच पडेना. ह्याने खूप मेहनत केली पण काहीच होईना. असं करता करता आयुष्यात किती वर्ष घालवली? 28 वर्ष. आई म्हातारी झाली, मेली. हा सायंटिस्ट झाला, जगातला एकमेव सायंटिस्ट झाला. ह्याचं नाव विख्यात झालं. ह्याला पैसा कुठं ठेवावा प्रॉब्लेम चालू झाला. एवढा पैसा. ह्याने आईच्या पश्चात ह्या मोठा 5-10 एकरमध्ये मोठा बंगला बनवला. स्वतःचे काही विमानं घेऊन टाकली आणि आईच्या हातचं जे घर होतं त्या घरातल्या काही आईच्या आठवणी काढायला म्हणून तो त्या घरामध्ये कित्येक वर्षानंतर गेला. आणि त्या घरामधली सगळे धूळ जळमटं लागलेली होती ती सगळी सारत त्यांनी सगळ्या चांगल्या वस्तू उचलायला सुरुवात केली. शेवटचा एक ड्रॉवर होता, एक टेबल होता, त्या टेबलाला एक ड्रॉवर होता. तो ड्रॉवर त्यांनी ओढला आणि त्यामध्ये एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी हा पहिल्या दिवशी शाळेत जेव्हा गेला होता त्यावेळेला त्या प्रिन्सिपलना आईला लिहिलेली चिठ्ठी होती. आणि चिठ्ठी अशी होती मित्रांनो, ज्यावेळेला चिठ्ठी काढली आणि उघडल्यानंतर पहिली लाईन वाचली की तुझा मुलगा मत्तीमंद आहे. काय लिहिलं चिठ्ठीत? तुझा मुलगा मत्तीमंद आहे. तुझ्या मुलामुळे आमच्या शाळेतली सगळी मुलं बिघडू शकतात. तुझ्या मुलाला काही कळत नाही, बुद्धिमत्ता 0 आहे तुझ्या मुलाची. त्या मुलाला आम्ही आमच्या वर्गात शिकवत नाही, तुझ्या मुलाची पात्रता नाही. हॅलो, आईनं काय वाचलं? उलट. आईनं काय वाचलं? उलट. पण आई सातत्याने मुलावर संस्कार करत होती. मत्तीमंद मुलगा जगातला 1 नंबरचा सायंटिस्ट घडून टाकला.
समजते काही सातत्याची ताकद काय साहेब? दोरी असते ना, दोरी दगडावर कंटिन्यू घासायला सुरुवात करा, काही काळानंतर त्या दगडाला सुद्धा छेद पडायला सुरुवात होते. हॅलो, दगडावर तुम्ही 10 बादल्या पाणी होता, दगडाला काही फरक पडत नाही. पण त्याच दगडावरती त्या बादलीला एक टाचणीचा होल टाका आणि रात्रभर एक थेंब टप पडू द्या. सकाळी उठून बघा त्या दगडाला छेद पडलेला असतो. हॅलो, ताकद कशात आहे? सातत्यात आहे. ताकद कशात आहे? अजून एक सांगून टाकतो. तुमच्या चिखलदऱ्याला निघालेला धबधबा आहे ना, धबधबा अमरावतीचे आहेत ना तुम्ही लोक? चिखलदरा गेलात ना कधी चुकून? ओके. त्या चिखलदऱ्यामध्ये एखादा धबधबा पाहिला तुम्ही? बरोबर ना? निघाला कुठं? चिखलदऱ्याला. त्याचा एंड काय माहितीये तुम्हाला? काय? समुद्र. एंड बोललो मी, एंड, मध्य नाही बोललो. एंड काय त्याचा? किती लांब असेल हो इथून चिखलदऱ्यापासून समुद्र? कमीत कमी 700 ते 800. डायरेक्ट अरबी समुद्रात जायचं ना? हॅलो, डायरेक्ट समुद्रात भिडायचं ना त्याला? काय वाटतं तुम्हाला? त्यासाठी सोपं होतं इथून निघून तिथं पोहोचणं? तुम्हाला यवतमाळवरनं अमरावतीवरनं इथे येण्यासाठी किती विनवण्या कराव्या लागतील? किती विनवण्या केल्या असतील तुमच्या सिनियर लोकांनी? चल रे बाबा, खायला पण घालतो, माझ्याच गाडीतनं नेतो, घरी आणून सोडतो, पाहिजे तर एक कंबळ देतो अंगावर थंडी वाजलीच तर. बरोबर आहे की नाही? तो धबधबा तिथून निघाला ना साहेब, त्यावेळेला पहिल्यांदा त्या दरीत जेव्हा पडला ना, त्या दरीत पडल्याबरोबर त्या दरीचं त्यांनी स्वागत केलं आणि त्या दरीला सांगितलं की हे दरी माते, आज तू मला कुशीत घेतलंस, माझं भाग्य आहे, कारण तू मला जागा दिलीस. आणि तिथून तो हळूच व्हायला सुरुवात झाला. पहिल्यांदा जेव्हा पडला त्यावेळेला त्या धरती मातेने त्याला पाहिजे तेवढं अक्षून घेतलं, पिऊन घेतलं, पण थांबला. जसा थोडासा पुढे गेला, एक मोठा असा दगड होता आणि तो दगड ह्याच्या मध्ये आला होता आणि दगडाला भांडला नाही. तुम्ही भांडता तुमच्या लिडर लोकांना. तुला काय गरज होती? मी त्याला कालच जाऊन भेटणार होतो आणि तू आज जाऊन त्याला प्लॅन पण देऊन आलास. अरे काल जाऊन भेटणार होतास, भेटला थोडीच आहेस तू. नाही, माझ्या नजरेतच होता तो, नजरेत होता ना, प्लॅन मध्ये कुठं आला? बरोबर आहे की नाही? भांडत बसता तुम्ही. त्या दगडाला भांडला नाही झरणा. तो काय म्हणला? हे दगड देवा, तुझ्यामुळे आपली शोभा वाढणार, काही असे प्रवासी येणार आणि तुझ्यावर बसणार आणि माझ्यामध्ये असे असे पाय खंगळत हलवत राहणार, तुझ्यामुळे माझा सेल्फी घेणार, तू पण येणार, मी पण येणार. हॅलो, किती सुंदर आहे. चालला पुढे, भल्ला मोठाच्या मोठा एक डोंगर आला. चिंता नाही केली आणि आता या डोंगराला कधी पोखरायचं? एवढा मोठा लीडर, या लीडरला आता आपले 4 लोक याच्याकडे गेलेले, ह्याचे कधी तोडायचे, आपल्याकडं कधी घ्यायचं? आणि तुझ्याकडं तर, आणि पुन्हा आपल्याकडे एक आयटम आहे अजून. बरोबर आहे की नाही? आपण काय म्हणतो, सर तुम्ही काम करता जवळजवळ तुम्हाला 2 वर्ष झाले सर. मला असं वाटतंय तुम्ही 2 वर्षापासून काम करून तुमचा अजून 1 लाख रुपये महिना कसा नाही? मग हे बोलता बोलता बोलून टाकतात बिचारे गरीब, ते बोलून टाकतात, सर काय झालं, एका बाजूला माझे ना 700 लोक झाले, पण दुसऱ्या बाजूला ना माझे फक्त 300 लोक झाले सर. काय 300 लोक झालेत फक्त? अरे बाबा, माझ्याकडे आला असतास ना 7,000 दिले असते. झाला पॅरालिसिस यानं त्याच दिवशी. हे आयुष्यात परत ह्यांना जाऊन भेटतच नाही. ह्यांच्या डोक्यात एकच चाललंय, 7,000 तिकडे गेलो असतो तर 7,000 मिळाले असते. बरोबर आहे की नाही? म्हणजे भांडण चालू. दगड त्याला, तो भांडला का त्या डोंगराला? डोंगराला म्हणला, हे निसर्ग देवता, मी तुझ्या कुशीतनं तुझ्या पायथ्याशी जेव्हा फिरणार आहे ना, तुझ्या टोकावरती आलेला माणूस वरनं जेव्हा फोटो काढेल ना, मी नेकलेस सारखा दिसणार तुझ्याशी. तुझ्या हिरवळ त्या चादरीमध्ये एक सफेद निळा असा तिथून असा नेकलेस दिसेल ना, तर त्यावेळेला एका सौंदर्यवतीने गळ्यात घातलेला नेकलेस सारखा माझी शोभा वाढणार आहे तुझ्यामुळे. दोस्ती केली ना त्या डोंगराशी त्यानं.
अशा असंख्य खाच खळग्यांना खड्ड्यांना भरत भरत समुद्रापर्यंत जाणं हे त्याचं डेस्टिनेशन होतं साहेब. का माहितीये? पडल्यापासून पोहोचेपर्यंत वाहत राहणे हे त्याचं सातत्य होतं. हॅलो. पडल्यापासून पोहोचेपर्यंत हे त्याचं सातत्य होतं, म्हणून पोचला. किती उदाहरणं देऊ अशी? माझी संपणार नाही आणि तुम्ही पण थकणार नाही, मला माहिती आहे. आता ऊस गोड लागायला लागलाय, बरोबर आहे की नाही? पण मी मुळापर्यंत जाऊ देणार, शिल्लक ठेवणार. ओके. तर मी एवढंच सांगेन, सगळ्यांना आपल्याला जबरदस्त इन्कम घ्यायचंय, सगळ्यांना आपल्याला रिकॉग्नाइज व्हायचंय, सगळ्यांना आपल्याला अचिव्हर्स बनायचंय, सगळ्यांना आपल्याला बघा एकट्यासाठी जगायचं नाही. वि स खांडेकर म्हणतात, स्वतःसाठी जगलास तर जगलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर उलट झालं ना. लक्षच नाही तुमचं. तो म्हणतो स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर समजतंय. हा, दोस्ती कादंबरी वाचा जरा, त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल. मी आहे डॉक्टर, पण वाचन मात्र सगळं असतं आपलं. मराठी, हिंदी, इंग्रजी, कथा, कादंबऱ्या, कविता काही सोडत नाही. म्हणून हे पोपटासारखं बोलता येतं. मग बोलता पण आलं पाहिजे, लीडरची क्वालिटी आहे. नाही बोलता आलं तर तुम्ही प्लॅन करू शकत नाही. प्लॅन केला तर समोरच्याला समजत नाही. काय काय आयटम जातात प्लॅन करायला. श्याम सर संध्याकाळी आता किती वाजले? हां, बरोबर अशा वेळेला प्लॅनला जातात, कॉल करतात. हॅलो, नाव काय सर? रवी सर. आज आपल्याला प्रवीण सर, आज आपल्याला वेळ, रवी असो तर प्रवीण असो, ओके, आज आपल्याला भेटायचंय. भेटायची वेळ घेतली. 8 वाजता साहेबांनी वेळ दिली. मी 8 वाजता यांच्या घरी पोहोचलो आणि घरी गेल्यानंतर ह्यांच्यासोबत 2-4 गोष्टी गप्पा सप्पा इकडच्या तिकडच्या झाल्या आणि ह्यांना म्हणलो, सर घरामध्ये कागद आहे का? कागद. हे म्हणले आहे की. आता ह्यांच्याकडे कागद कोणतं मध्ये माहिती आहे तुम्हाला? 4थीला पोरगी आहे आणि डब्याचं वही असलेली आहे त्यांच्याकडे, 1, 2, 5 लिहायची. ओके. ह्यांनी त्याचा जोडपान काढून आणला. आता तुम्ही प्लॅन कुठे लिहिताय? डब्यात. मग जाणार कुठं तुम्ही? अरे 100 कोटीचा प्लॅन द्यायला चालला आणि तुमच्याकडे रिम नाहीये, ब्लँक पेपर नाहीये तुमच्याकडे. बरोबर आहे की नाही? चूक आहे सर, चूक दुरुस्त करायची ही. सगळे बघा, बॉर्डरवरती लढणाऱ्या शिपायांनी जर सांगितलं जेव्हा लढाई होईल त्यावेळेला मी AK-47 घेऊन जाईन, चालेल का? 24 तास वागावी लागेल ना त्याला. ट्रेनिंगच तशी आहे. 24 तास पाठीवर ते येऊ, नाहीतर लीडरनी काय केलं पाहिजे. पण अजून काही काही हिरे आहेत त्याच्यामध्ये. इथं जरा कमी दिसत आहेत, तुमचे जरा चांगले लोक आहेत. कोपऱ्या बिपऱ्यात बघा एखादा असेल तर, माहिती नाही. पण बघा, प्लॅन द्यायला जातो आपण धांडे साहेब. ओके. प्लॅन दिला प्रवीण साहेबांना. प्लॅन चालू झाला. 8 वाजता यांच्याकडे पोहोचलो. वेळ घेतली. प्लॅन आपण चालू केला. प्लॅन चालू केल्यानंतर ऍक्च्युअली तुमच्या मोटिवेशन सहित 27 मिनिटात प्लॅन आणि प्रोडक्ट संपलं पाहिजे. किती मिनिटात? 27 मिनिटात प्रोडक्ट, प्लॅन, मोटिवेशन आणि ऑफर सगळं काही संपलं पाहिजे. 27 तास झालेले. रात्रीचे 2 वाजले. हे सगळे झोपलेले, त्यांचा प्लॅन चालू आहे आणि ते मध्येच म्हणतात, प्रवीण सर एकदा बोला, एकदा बोला. काय बोलले आता? तिकडे बायको घोरतीये, मुलं एकावर एक झोपलेले तिकडे जाऊन पलीकडे, आणि ह्यांचा प्लॅन चालू आहे. प्लॅन होईल नाही. प्लॅन करण्यासाठी टायमिंग असलं पाहिजे, बरोबर ना? 27 मिनिटं. 27 मिनिटात प्लॅन असा दाखवा की त्या पुढच्याला वाटलं पाहिजे की 16 करोड रुपये येतील तेव्हा आजच खिसा भरलेला जाणवतोय. प्रॉब्लेम सॉल्व्ह जाणवला पाहिजे. सर नो करणार असं छोट्या छोट्या गोष्टी. सर मी बोलल तेवढं कमीच आहे, बरोबर आहे की नाही? पण तुमच्यापैकी बरेचसे लोक खूप मेहनत करतायत. करताय ना तुम्ही सगळेजण? मग मेहनत करणाऱ्या माणसाचं रिकग्निशन झालं पाहिजे, त्याचा मान सन्मान झाला पाहिजे, त्याची अचिव्हमेंट लोकांना कळली पाहिजे, बरोबर आहे की नाही?
कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 2च सोहळे आहेत. तिसरा माहीतच नाही लोकांना. कोणता सोहळा? जन्मलेलं कळत नाही आणि मेलेलं पण माहित नसतं, आणि सगळ्यांना 2 सोहळे माहिती आहेत. आणि तिसरा एक सोहळा आहे लग्न सोहळा. अशी बेडी टाकतात माणसी. हॅलो, कळस नको पलटू. अशी टाकतात, सगळे टाळ्या वाजून वाजवतात तुमची, बरोबर आहे ना? पण आम्ही एक सोहळा करणार आहे तुमचा आयुष्यामध्ये, तुमच्या अविस्मरणीय झाला पाहिजे. कारण तुमच्या हातून या देशामध्ये ज्या घरामध्ये रात्रभर विवळण्याचा आवाज येतो, हॅलो, रात्रभर रडण्याचा आवाज येतो, आयुष्याला कंटाळलेली माणसं आहेत, कधी आत्महत्या करू असं डोक्यात चाललेलं असतं, खूप काही केलं साहेब, पैसा ठेवायला जागा नाही पण सुखच नाही, अशी माणसं आहेत मार्केटमध्ये, आहे, आहे. बरोबर ना? जेव्हा त्यांच्या घरी पोचताना साहेब, आणि बघता बघता रडण्याचा आवाज हसण्यामध्ये कन्वर्ट होतो. हॅलो, अरे साडी खूप चांगली घालावी वाटते पण मिर्याच पाडता येत नाहीयेत, बोट वाकडी झाली आहे सांधीवाताने. अवस्था लय वाईट आहे मार्केटची, खूप वाईट आहे. काल चिखलीमध्ये एक आजी भेटल्या मला. आजीचं वय असेल 70-72. बेटा, आज माझ्या मुलाला बोलून 1 कोटीचा चेक लिहून देऊ शकते बेटा मी तुला. भारतातला एक हॉस्पिटल नाही सोडला, हैदराबाद पासून ते मुंबई पर्यंत. प्रत्येक मुर्दा मला म्हणतो ऑपरेशनच करावा लागेल तुझ्या गुडघ्याचा. सगळे असेच म्हणतात मला. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, 18 वर्षापासून मी एकदाही मांडी घालून बसलेली नाही. माझी एकच इच्छा आहे, एक घास का होईना मला मांडी घालून जेवायचं. शेवटची इच्छा आहे माझी, मांडी घालून मला एक घास जेवता आला पाहिजे. ओके. सगळे डॉक्टर म्हणतात हे कधी शक्य होणार, तुला टेबल आणि खुर्ची. मी म्हणते, मी आजही तर टेबल खुर्चीवरच आहे ना, ना ऑपरेशन करता सुद्धा. मी 5 लाख नाही 10 लाख रुपये तुला देते, मला मांडी घालून कसं बसता येईल याचं सांग. ते म्हणतात नाही. मी म्हणले, मला माझ्या देवाची पूजा करायची आहे, फक्त मोजून 5 मिनिटं मला पण मांडी घालून एकदा मला बसायचं. पण एकही तयार होईना झालाय. पण काय सांगू, तुमच्या टीम मधला हा धरमसिंग माझ्याकडे आला म्हणले बर का, आणि त्याने ती हिरव्या कलरचा एक बॉक्स दिला आणि तुमचं नाव घेतलं. ते बॉक्स मी खाल्लं. 7व्या दिवशी म्हणले मी मांडी ठोकून बसले. 7व्या दिवशी मांडी ठोकून बसली. त्या आजीने मला असं जवळ घेतलं, गालाच्या पटापट 2-4 पप्प्या घेतल्या. खरंच सांगा, याच्यापेक्षा आयुष्यात काय आनंद मिळू शकता हो तुम्ही? काय मिळू शकता? आयुष्यातला सगळ्यात मोठा सोहळा आहे जेव्हा हे तुम्ही मिळू शकता. ओके, येस, येते लक्षामध्ये. हे तुम्हाला करता आलं पाहिजे आणि त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. या लोकांसाठी आपण एक बेहतरीन तारीख शोधून काढलेली आहे, 3 एप्रिल. काय तारीख काढली आपण? 3 एप्रिल. लाऊडली 3 एप्रिल. लाऊडली 3 एप्रिल. हा, 3 एप्रिल 2026. आणि जिथून कंपनीची सुरुवात झाली 2016 मध्ये, तेच स्थान, मातृभूमी आपली. ओके. जिथे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आपला, जिथे कंपनीचा कॉर्पोरेट ऑफिस आहे, तिथे 5000 पेक्षा जास्त लोकांचा आम्ही ओपन ग्राउंड प्रोग्राम तयार करून ठेवलेला आहे. किती लोकांचा? 5000 लोकांचा. मग तुम्ही लोक यायला तयार आहात? तुम्ही येण्याने आम्हाला काही फरक पडणार? हॅलो, तुम्ही आम्हाला नाही आले तरी असं बोलायचं नाही. तुम्ही आम्हाला पाहिजे, पण एकटे येऊन चालणार? हा धंदा एकट्याचा आहे का? नाही. हा धंदा एकट्याचा आहे का? नाही. हा धंदा कोणाचा आहे? टीमचा आहे. ओके. मग कमीत कमी येताना, कारण इथं आलेले सगळे आता हे चेहरे जे मी बघतोय ना, हे सगळे मला तुर्रम खान दिसत आहेत, बरोबर आहे की नाही? मग येताना मी माझे किमान म्हणतोय मी, किमान 50 लोक घेऊन येणार. असे किती लोक आहेत? मी माझे 50 लोक घेऊन येणार. अगं बाबू, म्हणजे तुम्ही काय 100-200 आणण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहेत का काय? मग 100 किती लोक आणणार? अरे रे रे, म्हणून हातवर होतो. 500 कडून खाली यायला पाहिजे होतो का? हा, वरून 200 लोक किती लोक आणणार? वा वा वा. पण मी एकच सांगू का, तुम्ही 100, 200, 300, 500 किती पण आणा, पण सर्वसामान्यांसाठी सांगतो, किमान स्वतःचे जो माणूस
25 लोक घेऊन येणार नाही तो कधीच डायमंड होऊ शकत नाही. किती माणसं पाहिजे? किमान 25 लोक. कारण आपण टीमवर काम करतो. कशावर काम करतो? टीमवर काम करतो. ओके. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे मार्केटमध्ये 17 सीटर 25 सीटर गाड्या मिळतात. बरोबर आहे की नाही? अपलाईन येईल, गाडी बुक करून देईल, चहा पाजेल, नाश्ता खायला घालेल, काही वाट बघायची नाही. कारण हा धंदा माझा आहे. मला करोडपती बनायचंय, मला डायमंड बनायचंय, मला अचिव्हर बनायचंय. सारनो विचारा या श्याम सरांना. आंध्रात तेलंगणामधून पहिला प्रोग्राम मी पुण्यामध्ये घेतला होता ना, तर बसच्या बस बुक करून टाकल्या होत्या. सर खरं का खोटं आहे? पेरा तरच उगवणार आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला ही पेरणी करायची सगळ्यात सुवर्ण संधी आहे. 2026 मध्ये इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला जर डायमंड व्हायचं असेल तर तुम्हाला आपली स्वतःची एक बस बुक करायची आहे आणि तुम्हाला घेऊन यायचंय. येताना रस्त्यात चहा नाश्ता जेवण तुम्हालाच करायचं. हॅलो, का मी येणार आहे? प्रवीण साहेब 1-2 घास खाऊन बघा की जरा. असं येणार आहे का मी? नाही. तिथं पोहोचल्यानंतर जबाबदारी माझी. येत्या लक्षामध्ये? पोहोचेपर्यंत तुमच्या मार्गाने तुम्ही यायचंय, शांतपणे यायचं, सगळ्यांना घेऊन यायचं, कोणावर रागवायचं नाही, कोणाला भांडायचं नाही. तिथं पोहोचल्यानंतर तुमचं पाणी खाणं सगळं माझ्यावर परत निघेपर्यंत. पोहोचताना तुमचं तुम्ही बघा. बरोबर आहे की नाही? पण गॅरंटी एवढी देतो, जो कोणी ह्या सोहळ्यामध्ये येईल ना, त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये ना असा प्रोग्राम त्यांनी कधी पाहिलाय ना ते बघणार आहे. ओके. आणि असं सेलिब्रेशन ना आज याच्या आधी तुम्हाला कोणी मान सन्मान दिलाय ना याच्या आधी कोणी देणार आहे. ओके. इतक्या जबरदस्त पद्धतीने हा प्रोग्राम होणार आहे आणि ह्या प्रोग्रामचे तुम्ही इतिहास साक्षीदार होणार आहात. ओके. यायला तयार आहात? तर एकदा जबरदस्त टाळ्या सर्वांसाठी. तुम्ही लोकांनी मला भरपूर वेळ दिला. ओके. आणि ह्या वेळेमध्ये होऊ शकतं बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये, कारण स्टेजवरच्या माणसाला भानच नसतं म्हणतात, तर बोलता बोलता एखादा शब्द एकेरी गेला असेल, कोणाला हृदयाला लागला असेल, थोडासा टोचला असेल, पिन झाली असेल, त्याबद्दल क्षमा. आणि तुम्ही सर्वजण खूप चांगले लीडर आहात. असेच मोठे व्हा, प्रफुल्लित व्हा आणि ह्या नेटवर्क इंडस्ट्रीचे डायमंड साक्षीदार बना अशा शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. जय सलेम, जय सलेम, जय जय सलेम. धन्यवाद डॉक्टर साहेब. बाहेर जेवणाचं लावलेलं आहे, जेवण करा. श्याम सर, ते 2 बॉटल तर सगळे अमृत 2400 रुपये आहे. 2 अमृत सगळे. थांबा 2 मिनिट. आणि ॲडव्हान्स सांगून